नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वादाची रसोई. आज मी ना शेवग्याची अशी चमचमीत झणझणीत अशी भाजी बनवणार आहे. ही भाजी जर तुम्ही एकदा खाल्ली की तुमची ऑल टाईम ही फेवरेट होईल आणि एवढी छान लागते. आणि ह्या भाजीमध्ये भाकरी करून खाण्यासाठी तर खूप छान लागते. तर ही भाजी कशी बनवायची मी तुम्हाला शॉर्टमध्ये आणि खूप छान आणि सिंपल अशी रेसिपी सांगणार आहे. तर त्यासाठी मी लोखंडाची कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी अर्धी वाटी खोबरं टाकलेलं आहे. खोबरं छान मी तेल थोडंसं एक चमचाभर तेल टाकून छान खोबरं मी गोल्डन कलरवरती भाजून घेणार आहे. खोबरं आता छान आपलं भाजलेलं आहे. आता खोबरं मी एका प्लेटमध्ये काढून घेते. खोबरं मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये एक मोठ्या साईजचा मी कांदा ॲड करणार आहे. कांदा, आलं, लसूण हे सर्व मी एकत्र ॲड करणार आहे. हे छान मी गोल्डन कलरवरती भाजून घेणार आहे. आणि कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत, अगदी गोल्डन कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. कांदा आपला छान परतलेला आहे. आता हा कांदा पण आपण काढून घेऊया. मी खोबऱ्याच्याच प्लेटमध्ये कांदा पण काढते, कारण आपल्याला ह्याचं मिक्स वाटण बनवायचं आहे. सो मी त्याच्यामध्येच काढून घेते हा कांदा. आता मी एका साईडला शेवग्याच्या शेंगा पण उकळायला ठेवलेले आहेत, म्हणजे शिजण्यासाठी ठेवलेले आहेत. शेवग्याच्या शेंगा शिजत आहेत तोपर्यंत मी त्याचं वाटणही बनवून घेतलं. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर एक चमचा मी एक मोठा चमचा ना तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये एक चमचाभर जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये करून घेतलेलं वाटण आपण ॲड करायचं आहे. वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. मी तेलाचा वापर थोडा कमीच करते. तुम्हाला जास्त तेल आवडत असेल तर थोडं जास्त घातलं तरी चालेल. वाटण छान परतून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये एक चमचाभर हळद, म्हणजे अर्धा चमचा, म्हणजे आपला काय बोलतात ते चहापत्तीचा चमचा असतो तो एक चमचा, आणि मोठा चमचा असेल तर अर्धा चमचा हळद, एक चमचा धनेपूड आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला ॲड करायचा. हे सर्व मसाले ह्या वाटणाबरोबर छान मिक्स करून घ्यायचे. मसाले आता छान मिक्स झालेले आहेत, पाहू शकता. आता मी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे, कारण मसाले छान पाणी ॲड केलं की मसाले छान भाजले जातात आणि मसाले जळतही नाहीत. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आणि मिक्सरचं भांडं विसळूनच मी हे पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. तर मी आता छान मसाले परतून घेतलेले आहेत, पाहू शकता. अगदी छान परतलेले आहे. तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे मसाल्यातून. आता हे मसाले छान परतले की आता ह्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली शेवग्याची शेंग ॲड करायचे. तर पाहू शकता मी आता शेंग ऑलमोस्ट शिजले आणि मी ती ॲड करते ह्याच्यामध्ये. तर आता मी शेवग्याची शेंग ॲड केलेली आहे शिजवलेली, आणि गरजेपुरतं पाणी ॲड केलेलं आहे. आता ह्या भाजीला छान दणकून उकळी येऊ द्यायची आहे. थोडं चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये ॲड करा. मी मसाल्यातच मीठ ॲड केलेलं होतं, तर तुम्ही आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करा. आता ही भाजी छान उकळलेली आहे आणि ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. भरपूर अशी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि एकदम छान आणि सिंपल अशा वाटणात ही झणझणीत अशी शेवग्याची भाजी तयार होते. ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की ही भाजी कशी बनली होती आणि तुम्ही कशा पद्धतीनं शेवग्याची भाजी बनवता तेही मला सांगा. आणि अगदी व्यवस्थित ह्या शेवग्याची शेंगा पण शिजलेले आहेत आणि ही भाजी आणि भाकरी करून खाण्यासाठी खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.